प्रधानपदाचे उमेदवार म्हणून आज भाजपमध्ये अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली आहे। नुकतीच पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा राजनाथ सिंग यांनी केलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। आपल्या बरोबर आहेत भाजप नेते विनोद तावडे। विनोदजी, नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा अखेर हो ना करता करता आज झालेलीच आहे। काय पहिली प्रतिक्रिया तुमची? नरेंद्र भाईंच्या घोषणेमुळे केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचे एनडी अलायन्स म्हणजे शिवसेना, आरपीआय, अकाली दल यांचा कार्यकर्ता नाही, तर ज्या सामान्य माणसाचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता, भ्रष्टाचार होणारच, पाकिस्तान आपले सैनिक मारणारच, महागाई वाढणारच, ह्या गोष्टीतनं सामान्य माणसाला वाटत होतं की राजकीय व्यवस्थेतनं काही होतच नाही आणि त्याचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता। पण नरेंद्र भाईंनी जे गुजरातने करून दाखवलंय आणि आज त्यांचं नाव जे पंतप्रधान म्हणून आलं, ते सामान्य माणसाच्या मनात हा विश्वास आला की भ्रष्टाचार थांबेल, पाकिस्तानला दो टूक उत्तर मिळेल किंवा महागाई कमी होईल। आज मोदींची घोषणा झाली, पेट्रोल 1.5 रुपयाने उतरलं बघा। मला वाटतं की हा विश्वास जो सामान्य माणसाच्या मनात मोदी या नावाचा आहे, हा या निवडणुकीत काम करेल आणि एनडीएचा पंतप्रधान मोदी म्हणून संसदेत बसतील। तावडेजी, मोदींच्या नावाची घोषणा होण्याआधी दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या वेगवान अशा या घडामोडी झालेल्या आहेत। त्यामध्ये अडवाणी अजूनही नाराज आहेत, त्याविषयी काय सांगाल? अर्थात एक भारतीय जनता पार्टीची विशेषता आहे की आमच्याकडे घराणेशाही ही अजिबात नाही आहे। काँग्रेसमध्ये गांधी होणार, सपामध्ये यादव होणार, बसपात मायावतीचा कोणतरी होणार किंवा तिकडे जयललिताच्या इथे त्याच्यातलं कोणतरी होणार, पण आमच्याकडे 4 नावं होती, त्या 4 पैकी एक नाव घ्यायचं होतं आणि त्यावर आदरणीय अडवाणीजींचं काही वेगळं मत होतं, ते त्यांनी मांडलं आहे। त्यांची त्या विषयातली जी नाराजी आहे की मला हे मान्य आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे। पण जे 13 जणांचं पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यामध्ये बाकी 12 जणांनी जर हे नाव घेतलंय आणि तेही जे आहेत ते त्या ठिकाणचे मातब्बर आहेत, त्यांनी अनेक वर्ष पक्ष म्हणून चालवलेला आहे आणि मला वाटतं की स्वाभाविकपणे अडवाणीजींची पूर्ण सहमती आली असती तर खूपच चांगलं। पण शेवटी पंचोंकी राय असते, ती राय आदरणीय अडवाणीजी मान्य करतील हा विश्वास आहे। तावडेजी, मात्र अडवाणींची समजूत काढण्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते जे आहेत किंवा राजनाथ सिंग जे आहेत अपयशी ठरले, तसं नाही का वाटत? मला वाटतं प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला, केवळ राजनाथ सिंगांनी असं नाही, गडकरी साहेब गेले, नायडू गेले, सुषमाजी, अनंत कुमार, हे सगळे जे त्यांचे सगळे गेले। त्यांच्या मनात काही किंतु असेल, त्यांच्या मनामध्ये स्ट्रॉंगली एक लॉजिकल पॉइंट ते नेहमीच मांडत होते की विधानसभांच्या आधी न करता त्यानंतर आपण करावं। पण त्याविषयी या सगळ्यांना असं वाटत होतं की नाही, आपण आधी केलं तर त्याचा फायदा जास्त आहे। पण मला वाटतं की शेवटी डिफरन्सेस हे मतांची असणार आणि मतांचे डिफरन्सेस हे काही असं नाही की बाबा याचा अर्थ पूर्ण मनभेद आहेत, मतभेद आहेत, ठीक आहे। तावडेजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। आणखी बरेचसे प्रश्न आपल्याकडे या संदर्भामध्ये आहेत। नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा आज भाजपकडून करण्यात आलेली आहे। पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे। याच बातमीवर आपण राहणार आहोत, मतं आणखी जाणून घेणार आहोत। वेळ झाली एका ब्रेकची। अडवाणींचा विरोध डावलून अखेर नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा पंतप्रधान पदाचे भावी उमेदवार म्हणून भाजपकडून घोषित करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण बोलतोय भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी। तावडेजी, अडवाणींची समजूत काढून त्यांचा पाठिंबा जर मिळाला असता तर सोन्याहून पिवळं झालं असतं, मात्र असं होऊ शकलं नाही। मात्र अडवाणींची हीच नाराजी आगामी काळामध्ये नरेंद्र मोदी यांना अडचणीची ठरू शकते, असं नाही का वाटत? मला वाटतं की आता स्वतः नरेंद्रभाई त्यांच्या घरी चालले आहेत। राजनाथ सिंग असतील, गडकरी साहेब असतील किंवा बाकी सगळी मंडळी त्यांना भेटत आहेत। मागे गोव्यानंतरही अशीच नाराजी होती, पण सगळ्यांनी भेटल्यानंतर मला वाटतं की ती नाराजी दूर झाली, तशी यावेळी सुद्धा होईलच। जी, नक्कीच धन्यवाद तावडेजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।
भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी आपण या संदर्भामध्ये बोललेलो आहोत. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांची नावाची घोषणा झालेली आहे. अधिकृत अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. घटक पक्षांचे आभार मानलेत नरेंद्र मोदी यांनी, मात्र अडवाणींची नाराजी दूर करण्यामध्ये मात्र भाजपच्या नेत्यांनाही अपयश आले. आज दिवसभरामधल्या या दोन महत्त्वाच्या घटना, ज्याकडे देशाचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं, परिवर्तनाची नांदी असं या दोन्ही घटनांकडे आपण पाहू शकतो. बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. नमस्कार.